उरणमधील एका 22 वर्षीय तरुणीची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली। या तरुणीचे अवयव कापण्यात आल्याचे, चेहरा तसेच गुप्तांगावर जखमा आहेत। या घटनेमुळे उरण तालुका हादरला। दरम्यान आता प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आल्यानंतर या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी आरोपीवर 2019 मध्ये हल्लाही केला होता। फ्री प्रेस जर्नलने ह्या संदर्भातील वृत्त दिलं आहे। यशश्री शिंदे आणि दाऊद शेख प्रेम संबंधात असल्याचं तिच्या वडिलांना कळल्यानंतर त्यांनी दाऊद शेखवर प्राणघातक हल्ला केला होता असं पोलिसांनी सांगितलं। दाऊद शेख हा संशयित आरोपी यशश्री शिंदे हिला गेल्या 5 वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होता। ते 2019 मध्ये उरणमध्ये मजूर म्हणून काम करत असताना त्यांची ओळख झाली। मुलीच्या घरच्यांना त्यांच्या मैत्रीबद्दल कळल्यानंतर वडिलांनी त्याच्यावर हल्ला केला होता। तसंच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलाचं संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हाही दाखल केला होता असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलंय। शेखला जामीन मिळाल्यानंतर तो कर्नाटकात गेला, परंतु हे दोघे तरीही एकमेकांच्या संपर्कात होते असं कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झालं आहे। सार्वजनिक ठिकाणी त्याचा अपमान केल्यामुळे दाऊदच्या मनात तिच्या वडिलांविषयी राग होता असंही पोलिसांनी सांगितलं। कर्नाटकात बस चालक म्हणून काम करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी माग काढत त्याला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशश्री तिच्या कुटुंबियांसह उरण येथे राहत असून ती बेलापूरमधील एका कंपनीत काम करत होती। गुरुवारी दिनांक 25 जुलै सकाळी कामावर निघाल्यापासून यशश्री बेपत्ता होती। तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। पोलीस यशश्रीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळील झुडपात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली।